तैसा मनाचा मारू न करता, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष असे ऐता श्रवणा माझी. सगळ्यात महत्वाचा शब्द काय आहे? श्रवणा माझी. वारकरी संप्रदायाचं हे मोठेपण आणि कौतुक आहे की वारकरी संप्रदायानं कुठलेही कर्मकांड सांगितले नाहीत. म्हणजे आता तुम्हाला मोक्ष पाहिजे ना, मग चला यज्ञ करा, होम हवन करा, दीड पायावर उभं राहा, रात्रभर तपस्या करा, शिंडीला गाठ मारा आणि शिंडी आड्याला बांधा, असलं काय सांगितलं नाही. या सगळ्या वाटा मोडल्या म्हणून तुकारामाने लिहिलं, मोडून वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार हायवेज. आता काहीतरी भक्ती मार्गवाला आहे सापदरी, ठीक आहे, असं त्यांचा विषय आहे. मात्र त्यावेळी त्यांनी म्हटलं की केला राजभार चाले असा 6 पदरी जसा आहे तसा आता तो भक्तिमार्ग असा वैभवशाली तयार केला. आणि तो वैभवशाली तयार करताना सगळ्या आचकट किचकट वाटा या ज्या अगोदरच्या परंपरेने निर्माण केलेल्या होत्या की संन्यस्त असेल तरच भक्ती करता येईल, संसारिक माणसाला भक्ती करता येणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या अचकट विचकट किचकट वाटा मोडल्या आणि साधी सरळ वाट वारकरी परंपरेनं तयार करून दिली. या ओवीमध्ये इतकं सुंदर सांगितलेलं आहे. याचा संदर्भ नवविधा भक्तीमधील जी पहिली भक्ती आहे, नवविधा भक्तीमधील पहिली भक्ती श्रवण आहे. आणि यांनी काय सांगितलं, मोक्ष कुठं आहे? कर्मकांड काय करू नकोस, यज्ञ होम हवन काय तिकडे करत जाऊ नकोस, मोक्ष श्रवणातच मोक्ष आहे, चांगलं ऐकण्यात मोक्ष आहे. मला वाटतं जगाच्या पाठीवरचा सर हा पहिला संप्रदाय असेल की जो म्हणतोय काही करायची गरज नाही, अत्यंत शांतपणे विनयानं आणि एकाग्र चित्तानं तुम्ही ऐका. आणि हे ज्यावेळी अपेक्षित म्हटलं जातं त्यावेळी हे जेव्हा ऐका ऐका म्हटलं जातं शांतपणे, त्यावेळी त्याचा अंमल हा आलाच. स्वतंत्र सांगण्याची गरज नाही. माणूस चांगला ऐकल्यानंतर सातत्यानं विरोधी वागणार नाही, तर तो त्या दिशेनं चालू जाईल. हे त्यात आलंच. म्हणजे 12वी झाल्यानंतर 10वी सांगण्याची गरज नाही. मी 10वी पास झालोय, मग 12वी झालोय, मग BA झालोय, MA असणाऱ्यांना ते सगळं आलंच ती त्यात ते अंतर्भूतच आहे. त्याच्यात स्वतंत्र सांगण्याची गरज नाही. म्हणजे मी 10वी पास आहे, 12वी पास आहे, BA पास आहे, मग MA पास आहे, MA झालं की झालं, संपला विषय. तसं आहे ते. तर ते म्हटले की बाबा हा मोक्ष जो आहे तो आयता आहे म्हणून सांगितलंय. आणि त्यात आयतेपणाला एवढी भारी आपल्याकडं प्राधान्यक्रम आयत्यापणाचा एवढा भारी आहे. कुठली गोष्ट आयती मिळाली की ती आपल्याला कौतुक असते त्याचं. म्हणजे गरज नसताना सुद्धा जर गव्हर्नमेंटनं तर काय फुकट द्यायची योजना काढली तर आपल्याला गर्दी करायची वाटते, तिकडे जावंसं वाटतं. त्याची गरज नसली तरी बाजारात सुद्धा जर फारच कमी रेटने काय मिळालं तर आपल्याला गरज जरी नसली तरी आपण म्हणतो साठवणूक करूया. म्हणून तुकारामाने लिहिलं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काय लिहिलं, साठवणुकीचे रुंदले जागे, देव गुणी देव घ्या कुणी. ते एक जण देव घेऊन आला आणि म्हटलं तुम्हाला देव पाहिजे काय, दाराव भाजी येते तशी देव आलं, देव घेता काय? हे म्हणले नाही नाही देव नको बाबा, परवडत नाही का, आमच्या इथं फ्रीज आहे, TV आहे आणि परत बेड आहे, दिवाण आहे आणि साठवणुकीचे रुंदले जागे, सगळं जागाच आमची काय झाली कमी पडल्या आणि देव कुठला तुमचा घेऊ आणि ते तिकडं देवळाचा देव बरा, इकडे काय आणू नका त्याला. तुकाराम म्हणे फार सुंदर लिहिलं आहे आपण देव. आणि त्याप्रमाणे इथं काय सांगितलं, आयता शब्द आला. आणि आयता शब्द ज्यावेळी येतोय त्यावेळी आपण लक्षात घेतलं पाहिजे की मोफत काहीतरी मिळतंय, मग बऱ्याच वेळा आपल्याला त्याची किंमत पण असते. हा पण भाग आहे त्यातला, हा पण भाग आहे बरं काय. म्हणजे मोफत ज्यावेळी असते त्यावेळी शंका करतोय आपण की एवढं स्वस्त का विकायलाय, काहीतरी भानगड असेल काय, काहीतरी दोष असेल काय, अशी पण शंका येते. मला सारखं असं वाटतं, संत महाराष्ट्रात सर्वाधिक जन्माला आले आणि संत वाङ्मय महाराष्ट्र एवढं देशात दुसरीकडे कुठं नाही. हे खूप प्रसिद्ध वाक्य आहे, कीर्तनकारांचं प्रसिद्ध वाक्य आहे की देवानं सगळे अवतार उत्तर भारतात घेतले आणि एक जिथं शस्त्र टाकलं तो अवतार विठ्ठलाचा पंढरपूरला घेतला आणि तोही शेवटी संतांचा महिमा गाण्यासाठीच तो अवतार आहे. बरं ना, म्हणजे ते देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणजे देवानं आपल्यापेक्षा सुद्धा संतांना श्रेष्ठ मानलं. कसं मानलं? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आहे, विठ्ठल पुंडलिक वरदा नाही. पहिला तो संत आहे, लक्षात ठेवा, भक्त आहे. तो देवाच्या नावाच्या अगोदर सुद्धा इथं जय जयकार कोणाचा आहे? ज्यानं देव दाखवला त्याला पहिला वंदन आहे आणि मग संतांना वंदन आहे. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, आयता शब्द आपण यायला लागलोय बरं काय. बऱ्याच वेळा मोफतची आपल्याला किंमत नसते.
मग आपल्याला शंका येते की हे मोफत आहे म्हटलं काय प्रॉब्लेम आहे का काय. आणि तसं मला काही वेळा वाटतं की आता आमच्या 10वीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये आम्हाला एक एक कविता असायची, कशाची, संत वाङ्मयातली शाळा शिकत असताना. त्यात नुसत्या 2 किंवा 3 करायला गेलं तर कालावा होतोय. म्हणजे इकडं काही केलं चालतंय, मात्र संत वाङ्मय एवढं अभ्यासक्रमात वाढवायचं नाही असं काही हुशार तत्वज्ञान माणसांचं म्हणणं. आणि ते अगदीच खरं असते सांगू, स्वतंत्र एक विषय 100 मार्काचा स्वतंत्र पुस्तक हे संत वाङ्मयाचं पाहिजे. नैतिकता निर्माण होईल कशी? जी नीतिमूल्य आहेत ती नीतिमूल्य संत अभ्यासाशिवाय निर्माण होणार नाहीत. आणि म्हणून तामिळनाडूतलं एक शास्त्र युनिव्हर्सिटी आहे तामिळनाडू, त्याच्यावर बातमीसुद्धा मी पुढारला केली होती. तर ते शास्त्र युनिव्हर्सिटी जी आहे तर तिथं इंजिनिअरिंगचे 12 विषय शिकवले जातात. हे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल्स वगैरे हे सगळे इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरिंग, सिव्हिल असे 12 विषय शिकवले जातात. आणि त्यांना त्या 12 विषय शिकवले जातात, प्रत्येकाचा अभ्यासक्रम वेगळा. आणि त्यातल्या सगळ्या फॅकल्टीला मिळून एक विषय कॉमन आहे. कॉमन एक विषय आहे आपल्याकडचा इंग्लिश कंपल्सरी असतो तसा. तो विषय आहे हिस्ट्री अँड सोशॉलॉजी ऑफ वारकरी संप्रदाय. हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ वारकरी संप्रदाय, सॉरी सोशॉलॉजी नो, हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ वारकरी संप्रदाय. म्हणजे वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि तत्व किंवा विचार, तिची प्रणाली काय आहे त्यावर. आणि त्यामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज हे 4 संत 100 मार्काला अभ्यासाला लावलेत. आणि तो अभ्यासक्रम शिकवला जातो. तो विषय पास झाला तर इंजिनिअरिंगची पदवी. तिथं गेस्ट लेक्चर म्हणून एक आहेत, त्यांचा आमचा संपर्क आला. ते बाबामार सातारकरांच्या दिंडीत चालतात, रघुनाथ तुकाराम म्हणून. तिकडे अशी पद्धत आहे, असं आडनाव नसते ते, रघुनाथ तुकाराम, तुकाराम गणपती असं. तर त्यांना ज्यावेळी विचारलं, त्यांना विचारूनच ते केली होती बातमी. तर ते गेस्ट लेक्चर म्हणून जातात तिथं त्या अशा युनिव्हर्सिटीमध्ये. ते असं म्हणाले की हा अभ्यासक्रम असल्यामुळं आमचा विद्यार्थी काय होईल, नैतिकदृष्ट्या उन्नत होईल. कदाचित तो या ज्ञानानं समृद्ध होईल इकडच्या कुठल्या इंजिनिअरिंगच्या. मात्र हे संतांचं वाङ्मय लावल्यामुळं त्याच्यातली नैतिक पातळी वाढेल, तो भ्रष्ट अभियंता होणार नाही. हे त्यांना कळालं. तंजावर युनिव्हर्सिटी, छत्रपती शिवाजी महाराजांनी तिकडे तंजावरपर्यंत स्वारी केली होती, त्या शास्त्र युनिव्हर्सिटीला हे कळालं. मात्र आपल्या महाराष्ट्रात कळत नाही. म्हणून सांगतो, ऐकतं काही वेळा त्याला दोन्ही अर्थ आहेत. ते आपण गर्दी पण करतो. आणि म्हणून मला वाटतं की संत वाङ्मय इतकं सहज उपलब्ध आहे आपला, आणि आपण ते फक्त वस्त्रात ठेवतो. पण आता लाल फितीतला कारभार कसा लाल फितीत नको आहे, तसं वस्त्रातनं ग्रंथ बाहेर काढण्याची वेळ आहे. आता वस्त्र नाही घातलं चालेल, पण ग्रंथ वाचले पाहिजेत मुळात. आणि म्हणून या ओळीचा विचार करत असताना ते म्हणले की तैसा मनाचा मारू न करता, आपल्याला आपण काय केलं, ओवीच्या शेवटापासून पहिल्यांदा आलो, तैसा मनाचा मारू न करिता. आता इथे तैसा शब्द आहे, म्हणजे याचा अर्थ काहीतरी माग आहे. त्या ओवीच्या माग काहीतरी आहे ना, तैसा शब्द आहे, म्हणजे याचा अर्थ काहीतरी सांगायला काहीतरी ते. आणि मग मध्ये म्हणले हा त्याप्रमाणे. आता त्याप्रमाणे त्याच्या पाठीमागची ओवी काय, तर त्याच्या पाठीमागच्या ओवीचा 22व्या क्रमांकाची ओवी जी आहे ती कशी आहे की जर मंत्रानं वैरी मारला असता, मंत्रानं वैरी जर मेला असता, तर कमरेला शस्त्र बांधली असती का सैनिकांनी? नाही. आणि मग साखर आणि दुधानं जर सगळे जर रोग गेले असते, तर कडुनिंबाचं सेवन, म्हणजे त्यावेळेचं बरं लिखाण आहे बरं काय, कारण त्यावेळी ते आयुर्वेद प्रबळ होता, आता ॲलोपॅथी आली. तर ते म्हणतात, माऊली म्हणतात की जर मंत्र टाकल्यानंतर जर नुसता शत्रू मेला असता, नुसता मंत्र म्हटला तरी, आता लोक लिंबू कुणाकडे जर बांधून आणतात आणि ते जपून ठेवतात. कसलं दगडाचा लिंबू, काय लिंबू? अहो देणारा माणूस आहे की, तू कुठं पवित्र आहे? तरी गंमत आहे, अजूनपर्यंत विठ्ठल एवढा कुणाच्या अंगात आला नाही, विठ्ठल कुणाच्याही अंगात आला नाही. हे बाकीचे देव यांच्या अंगात येतात, म्हणून यांचं देह किती पवित्र असेल. मग हे काय तर एक लिंबू देतात, मंगळवार शुक्रवार लिंबू, आणि ते एक पुडी देतात बांधून. आणि ती इतकी श्रेष्ठ, आम्ही ते जेव्हापाठ जपायची. मी म्हणतो पाकिस्तान बॉर्डरवर सैनिक एवढे, आता हे खूप जणांनी सांगितलंय, एवढे ठेवण्यापेक्षा मग लिंबू एक ट्रॉली पण नेऊन टाकायचं, सैनिक भरतील त्यांनी आपोआप. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे नाही, तेव्हा ते आले, अजिबात नाही. जर मंत्रानं वैरी मेरला असता म्हणजे शत्रू, तर कमरेला कट्यार म्हणजे हत्यार बांधण्याची गरज पडली नसती. आणि जर नुसता साखर आणि आपण काय म्हणतो त्याला, साखर आणि भात खाऊन, गोड खाऊन, दूध खाऊन जर रोग गेला असता, तर कडुलिंब प्यायला नसते लोक. त्यावेळी कडुलिंब हा
म्हणून चैत्र पाडव्याला कडुनिंब काय आहे तर तो आयुर्वेदिक आहे. उष्णता काम करायचं कमी करायचं काम हे काय होतं कडुनिंब करत असतो. आणि मग त्यांनी कडुनिंब घेतला असता काय नाही घेतला असता. हे आता सांगितलं. आता सांगितले तैसे म्हणजे काहीतरी केलं पाहिजे म्हणले म्हणजे हत्यार चाललं पाहिजे. आता या भाषेत कडुनिंब राहू ना ॲलोपॅथी डॉक्टरकडे गेलं पाहिजे. अंगार लावत बसण्याचा अर्थ नाही. डॉक्टरकडे थेट गेलं पाहिजे म्हणजे काहीतरी केलं पाहिजे. तैसे त्याप्रमाणे हे म्हणले की तैसा मनाचा मारू न करता. मात्र इथं गंमत काय आहे खूप परिश्रम करण्याची गरज नाही. मनाचा मारू न करता म्हणजे काय मनाला पण कोंडी करायची म्हणायची गरज नाही. मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता इंद्रियाला पण दुःख द्यायची गरज नाही. पद्मासनच घालायला पाहिजे वज्रासनच घालायला पाहिजे. गोंधळकर महाराजांचं प्रसिद्ध वाक्य आहे. आपण तर किती वेळा चर्चा केली त्या विषयाची. गोंधळकर महाराजांना एकट्याने विचारलं की महाराज प्रवचन ऐकायला किंवा ही कथा ऐकायला कसं बसावं. ते म्हटले असं काय मी म्हणणार नाही तू पद्मासन घालूनच बस आणि असा काटेकोरच बस कसाही बस पण तुझं 100% लक्ष चाललंय तिकडे लागू जे काय सांगायचं चालू आहे तिथं लागू दे. नाहीतर कोणतरी सांगतोय म्हणून बसलाय निवांत आपला मात्र गुडघं दुखावल्यात पाय दुखावल्यात आणि करायचं काय त्याचं लक्ष इकडं नाही. करायचं काय त्याला सगळं जे आहे ते अवधान तरी अवधान ऐकले दीजिये मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिनित्तर माझे उघड आहे का 9व्या अध्यायाची पहिली होईल म्हणजे ॲपिडेट प्रतिज्ञापत्र ओपन लिहून दिले माऊलींनी. हे प्रतिज्ञोत्तर या शब्दाचा इंग्लिश अर्थ आहे ॲपिडेट. आपण आता काय म्हणतोय ॲपिडेट म्हणतोय ॲपिडेविट असं ते आहे. तर ॲपिडेट ती लिहून दिली ज्ञानेश्वर महाराजांनी की तुम्ही लक्ष देऊन फक्त ऐका तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे ज्ञानेश्वर महाराजांनी 13 शतकामध्ये लिहून ठेवलंय आणि हे शपथ घेतल्या. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का हे ओपन चॅलेंज आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणले ही ओपन आपल्या भाषा आत्ताच्या भाषेत ओपन चॅलेंज आहे की काय की बाबा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ते जसं म्हणाले की बाबा आपलं हत्यार चाललं पाहिजे कडून प्यायला पाहिजे डॉक्टरकडे गेलं पाहिजे आणि त्याप्रमाणे श्रवण केलं पाहिजे इथं. आणि श्रवण करत असताना ते म्हणले की इंद्रियांना दुःख द्यायची काही गरज नाही. दुःख देऊन इंद्रियांना तुम्हाला काही होणार नाही. म्हणून वारकरी परंपरेत हे कौतुक वाटतं लक्षात ठेवा. वारकरी परंपरेनं काय सांगितलं नाही मला सांगा. एकादशी सोडून दुसरा उपवास नाही 24 आणि 5-29 हो नाही तर लोक म्हणणं उद्या महाशिवरात्र राह असं नाही. ते 5 आहेतच ते म्हणजे उपवास वगळता ती त्याची सदैव आठवण व्हावी. देवभावाचा भुकेला आहे ते दुसरं काय त्याला नको आहे. तो काय सोनं चांदी तुम्ही काहीतरी त्याला 1 तोळावर द्यावं असलं काय भानगडच नाही. आणि मुळात काय तो देतोय आणि त्याला काय आपण द्यायचं हा प्रश्न आहे ना सगळा. ज्ञानेश्वर महाराज म्हणला किंवा सूर्याची आरती तेजानं करायची म्हणजे काय सूर्यच तेज देतोय. पाण्याचा अर्थ द्यायचा आहे नदीतल्या नदीतलं पाणी घेऊन ते अर्थ द्यायचं आहे ओंजळ समुद्रातलं. त्यामुळे त्याला काय द्यायचा हा विषय नाही. आणि म्हणून वारकरी परंपरेत हे कौतुक आहे की त्यांनी सांगितलं की श्रवण चांगल्या पद्धतीनं अवधान देऊन लक्ष देणं हा सगळ्यात विषय महत्वाचा बरं काय. लक्ष जर नसेल तर कान असून पण उपयोग होत नाही. माणसं काय म्हणतात काय करायचं पोरगं ऐकतच नाही सांगितलेलं कसं काय. मग कानाच्या डॉक्टरकडे दाखवलं तर कान ओके आहे टेस्ट घेतलं ओके आहे मग सगळं ओके आहे मग ऐकत नाही कसं काय म्हणतंय असं नाही. ते ऐकून ऐकत नाही याचा अर्थ अंमलबजावणी करत नाही. आता बघा तुम्ही काहीतरी चर्चा चालू असती 3-4 मित्र बोलत उभारले असतात आणि एकट्याचं त्यात लक्ष नसते काहीतरी सांगायचं चालू असते आणि मग त्याला म्हणतो काय बरोबर आहे का नाही तो म्हणतो काय नाही परत सांगितलं त्याच्या कानावर ते पडत असते मात्र ते आत जात नाही. आणि म्हणून अंतःकरणाचे कान करून आपल्याला ऐकता आलं पाहिजे कुठलीही गोष्ट. आता हे खूप बघा आध्यात्मिक अर्थावरती हे सगळं आहे बरोबर आहे पण मित्र म्हणतो की किमान परमार्थ नव्हे संसार सुद्धा सुखाचा व्हायचा असेल तर किमान योग्य माणसाचं ऐकलं पाहिजे योग्य माणसाजवळ बोललं पाहिजे आणि मन लावून ऐकलं पाहिजे. मी गोष्ट म्हणतो की वक्ता होणं आपल्या हातात नाही. भाषण कसं चांगलं करावं न यावं ती शैली तो अभ्यास आणि शेवटी कृपा देवाची याचा भाग आहे. कारण वाचणं आपल्या हातात आहे सूचना आपल्या हातात नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ते सगळं होत असताना उत्तम वक्ता होणं जरी आपल्या हातात नसलं तरी उत्तम श्रोता होणं आपल्या हातात आहे का नाही सर. होय बरं श्रोता व्हायला इथे येऊन बोलावं लागत नाही. श्रोता व्हायला फक्त आणि फक्त अत्यंत
मनपूर्वक ऐकावं लागतंय. आता काडसिद्धेश्वर महाराजांनी एकदा उदाहरण दिलं होतं कण्हेरी मठावर. ते म्हणले की संसारे असावे पण असोने नसावे. हे कसं काय? काडसिद्ध महाराज म्हणले हे कसं काय असं तुम्हाला प्रश्न पडले. हे सोपं आहे म्हणले. ते म्हणले कसं सोपं आहे? आता उदाहरण तुम्ही इथं बसलाय म्हणले माझ्यासमोर प्रवचनला, पण तुमचं लक्ष कुठं आहे? सगळं घरात आहे. हे जेवण झालं असेल का, ते झालं असेल का, हे आले असेल घराकडनं काय, कामावरून आलं असेल, सगळं तसंच हो म्हणले. आता हे त्यांनी वेगळ्या अर्थात सांगितलं. मी इथं बसलाय पण तुमचं लक्ष कुठं आहे? तिकडं आहे. तसं ते म्हणले संसारी असावे परी असोने नसावे. म्हणजे तुकाराम महाराजांचं आहे की बाबा हे संसारात असू सुद्धा त्याच्याविषयी आसक्त न होणे. म्हणजे संसार ओसरो चित्त तुझे पायी मुरू. तुकाराम महाराज म्हणले चित्त तुझे पायी मुरू दे, संसार ओसरू दे. महापुरात प्रचंड पाणी येतं. अगदी आमच्या त्या खालच्या घरात तिकडे येतं. किती दिवस राहतं? 8 दिवस. शेवटी 11.5 महिने पात्रातलंच पाणी येतं. लक्षात ठेवायचं, महापुराचं पाणी येत नाही. ते म्हणले संसार आहे ना असा पसरलेला नको, पात्रातला दे. संसार ओसरो, पूर ओसरतो ना, आपली प्रमाण भाषा इकडची आपण पेपरमध्ये काय तो ओसरला, आपण म्हणतो पूर उतरला. संसार ओसरो चित्त तुझे पायी मुरू. देवाला म्हणले तुझे पायी चित्त मुरू. आणि म्हणून असा हा मोक्ष सुंदरपणे जर मिळवायचा मार्ग असेल तर ते सुख कशात असेल तर श्रवणात सांगितलं. आणि म्हणून श्रवणे परिचित तरला. कोण तरला नाही? श्रवणानं सगळे तरले. नुसतं ऐकलं पाहिजे ना त्यानं. बघा वाल्या कुळीचं माणसं मारत होतं हो, ते म्हणतात 7 रांजण भरले. ते म्हणतात एवढा एवढा खडा टाका, लहान खडा टाकायचा म्हणे. आणि मग त्यातनं ते नारद मुनी भेटले आणि मग त्याने सांगितले की तू राम जप. आणि मग तिथनं त्यांनी पण ऐकलं, त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं. नारदाने मंत्र हा दिला, तो मंत्र मुखाने बोला श्रीराम जय राम. त्या नारद मुनींच्या भेटीनं, म्हणून साधू भेट होणं, संत भेट होणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्याची सगळ्यात मोठी कमाई जर काय असेल तर काय 3 गोष्टी सगळी प्रसिद्ध गोष्टी आहेत या सगळ्यांना, की मानवी जन्म मिळणं, मोक्षाची इच्छा प्राप्त होणं आणि शांत भेट होणं, साधू भेट होणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ते म्हटले की श्रवण सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरं, श्रवणाची गंमत अशी आहे, आता शिक्षण आलं पण गुरुजी ज्यावेळी शिक्षण नव्हतं त्यावेळी एखादा माणूस म्हणलो की मला पेपर वाचायला येत नाही. एखादा माणूस म्हणेल निप्पाच्या स्टँडवर गाडी लागल्या कारण मला बोर्ड काय वाचता येत नाही. पण असं कोण म्हणाल काय कीर्तन ऐकताना मी शाळा शिकायने मला ऐकू आलेलं काय कळत नाही, असं म्हणता येत नाही ना. म्हणजे वाचता येत नाही मान्य आहे, पण श्रवण किती श्रेष्ठ आहे, श्रवण श्रेष्ठ किती आहे असं कोणी म्हणू शकत नाही की काय करायचं मी शाळा शिकाय नाही, मला वाचायला येत नाही, मला ऐकलेलं कळत नाही, असं होणार नाही. लक्षात ठेवायचं, ज्याला ज्याला ऐकू येते त्याला त्याला ते कळतंय. वाचायत नसेल पण त्याला त्याला ते कळतंय. आणि म्हणून संतांनी सांगितलं की बाबा योग्य आहे का. तुकाराम महाराज म्हणाले देवा सांगू सुख देवा सांगू दुःख. योग्य माणसाचं ऐकलं पाहिजे आणि योग्य माणसाजवळ सांगितलं पाहिजे. गुजेवी नाही तर कोण सांगे. काय म्हणले? गुजेवी नाही तर कोण सांगे. हो का, साधा जरी संसार करायचा असला इकडचा परमार्थाचा नाही म्हणतो मी, तोही संसाराचा बरं काय. आता तो संसार संतांनी केला म्हणून आपल्याकडे संसाराची व्याख्या काय आहे, सावधान झालं की मग संसार सुरू झाला. जसं आपण स्त्री लावतो, लग्नाला अक्षता पडली की मग स्त्री लावतात, त्याच्या अगोदर कू लावतात. आणि संसार म्हणजे लग्नाच्या अक्षता पडल्यानंतर सुरू झालेला जो काय त्याचा एकूण प्रवास आहे त्याला आपण संसार म्हणतो. संतांना ते मान्य नाही. त्याने सांगितलं की जन्माला आल्यानंतरचा पहिला श्वास ते मृत्यूला जाईपर्यंतचा शेवटचा श्वास, यामधला अंतर म्हणजे संसार. नाहीतर मग ज्ञानेश्वर महाराज कशाला म्हणले असते, अवघाचे संसार सुखाचा करणं आनंदे भरीनं. एक नाही दोन नाही, तिन्ही लोक आनंदाने भरीण म्हणून सांगितलं. काय ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा होती बघा. सगळ्या म्हणून आम्हाला सारखाच वाटतंय की त्यांच्या काळात आमचे पण कोणतरी पूर्वज होते, पण आता नाव असं आठवत नाही. ते हेळव्याकडे जावं लागतं, अर्जुन हेळव्याकडे जावं लागतंय आणि मग त्याला म्हणाला तेव्हा ती कुळीमुळी काढून दे. ज्ञानेश्वर महाराजांचं तर काय पुढं संसार विषयच नाही ना आमच्या भाषेतला, विवाह भानगडच नाही ना काय. तरी सुद्धा त्या काळात ज्ञानेश्वर महाराज गेले. आपण आज त्यांचा जय जयकार करतोय रात्रंदिवस. लक्षात ठेवायचं म्हणजे ज्यांनी समाजाला लक्षात ठेवलं त्या संतांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना समाजाला लक्षात ठेवलं, बाकी कुणाला लक्षात ठेवायचं. शिवाजी महाराज आणि संत ह्यांनीच उपकार केले आपल्यावर. आणि म्हणून ते म्हणले की बाबा मोक्षू असे आहे तर कुठं श्रवणा माझे. तुकाराम महाराज काय म्हणले, काय योग्य माणसाचं ऐकू आणि योग्य ठिकाणी व्यक्त हो, बाकी काय नाही. आपण एखादं काय दुःख सांगायला जावं कुणाला अयोग्य माणूस असेल तर काय सचिनदा म्हणतात की रडून ऐकतोय आणि जगाला हसून सांगतोय.
काय सांगतोय म्हणलं, म्हणजे आपण आपला ऐकतो तोपर्यंत ते रडून ऐकणार, होय चुकीचं आहे असं करायचं असतं का त्यानं, आणि नंतर म्हणायचं कुठलं यजांका गुण असणार, म्हणून ते जगाला त्याचा हात टार करून सांगतोय. तुकाराम महाराज म्हणजे नको बाबा, देवाला सांगू आणि ऐकू, पण देवाचं संतांचं ऐकू म्हणले. संत तुकाराम महाराजांनी कितीतरी अभंगामध्ये वकिली कुणाला दिली आहे, देवाशी भांडण आहे ते, प्रेमाचं भांडण आहे ते, आणि देवाशी भांडण करत असताना आपल्या गाथापारायणमध्ये विषय आले होते बरं, त्यावेळी वकील म्हणून संतांना त्यांनी नियुक्त केले आणि ते न्याय निवाडा देतील त्याप्रमाणे बघू, म्हणजे किती संतांच्यावरचा विश्वास तुकाराम महाराजांचा आहे बघा. आणि मग ते म्हणले की बाबा श्रवणा माझी मोक्ष ऐकताय. आता मोक्ष मोक्ष म्हणजे काय, ती आणि परत आणि गुंतागुंतीची गोष्ट आहे. आता मी म्हणतो काय, मोक्ष बाकीच राहू दे, 84 लाख युनिटनं मुक्त होणं, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणं म्हणजे मोक्ष, मृत्यूनंतरच्या गोष्टी तर राहू दे सगळं. मी म्हणतो जगणं आनंदी आणि समाधानी होणं हे सगळ्यात महत्त्वाचं. आत्ताच्या काळात ती गरज मोठी आहे, नंतर तर आपल्याला कायच माहित नाही, लक्षात ठेवायचं. पण सध्याचं जगणं आनंदी आणि समाधानी होण्यासाठी परमार्थाची गरज आहे. माणसं किती पळो आणि काय वाटेल ते होते, मंगळावर यान गेलं कौतुकाची गोष्ट आहे, प्रश्नच नाही. उद्या वसाहती होतील चंद्रावर आणि मंगळावर होतील, प्रश्न नाही. मात्र तरी सुद्धा अंतराळात जाणारी कल्पना चावला ही त्या रॉकेट यानात जात असताना ती आपल्यासोबत कायम भगवद्गीता ठेवायची, हे लक्षात घ्या. विवेकानंदांचं एक वाक्य आहे की पूर्वेने पश्चिमेला अध्यात्म द्यावे, म्हणजे असं काय, पूर्वेकडचं राष्ट्र म्हणजे आपला भारत, पूर्वेने पश्चिम वेस्टर्न म्हणजे तिकडचं अमेरिकेवर विज्ञानवादी, पूर्वेने पश्चिमेला अध्यात्म द्यावे, पश्चिमेने पूर्वेला विज्ञान द्यावे. कारण विज्ञानाला वाईट म्हणायची गरज नाही. आता हे आवाज हे आहे म्हणून तुम्हाला ऐकू येतंय, विज्ञान वाईट काय असाही संबंध काय नाही, त्याचा संबंध नाही. तो प्रकाश आहे, हे विज्ञान आहे. आता इथं सर गाडी चालून आली, हे विज्ञान आहे, लक्षात ठेवायचं. कुठलं सिस्टम कुठलं वाईट काय म्हणायचं नाही. विवेकानंदांनी फार सुंदर सांगितलं, पूर्वेने पश्चिमेला अध्यात्म द्यावे, पश्चिमेने पूर्वेला विज्ञान द्यावे, दोहोंनी एकमेकाच्या हातात हात घालावे आणि विश्व कल्याणाचे पसायदान गावे. बस, विश्व कल्याणाचं पसायदान गायचं असेल तर आपल्याला या मार्गानं जावं लागेल. आणि हे मग या मार्गाने पुढे जात असताना ते म्हटले की बाबा श्रवण चांगल्या गोष्टीचं करा तुम्ही. आणि वारकरी परंपराचं एवढं श्रवणासाठी आग्रह करते, सांगितलं ना, 9 विधा भक्तीमध्ये पहिली भक्ती स्त्री आहे. ते म्हणले नामदेव महाराज यांच्या ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली, त्या अभंगामध्ये श्रवणाचे मिसे बैसावी येऊनी साम्राज्य भुवनी सुखे नांदे. काही ठिकाणी ते तिचे वेगवेगळे पाठ म्हणतात, पण श्रवणाचे मिसे बैसा, नुसतं ऐकण्याच्या निमित्ताने येऊन बसा. तुम्ही काय करा, ऐकण्याच्या निमित्ताने येऊन बसा. आणि ते म्हणले तुमच्या घरात सुख नांदेल. हे इतरांनी आम्ही कोणी सांगणं वेगळं आणि संतांनी सांगितलं. नामदेव महाराजांचा शब्द आहे, तो लक्षात ठेवायचं, चुकीचं होणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे, तुकाराम महाराजांचा शब्द आहे, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून मात्र ते कसं ऐकलं पाहिजे, अत्यंत जीव लावून ऐकलं पाहिजे. आणि जीव लावून ऐकण्याचं कारण काय की परत ते त्याची जीवनात अंमलबजावणी होत असते, ती केली पाहिजे. मात्र ते वारंवार ऐकलं तर मात्र कसं होतं, एखादी चांगली गोष्ट ऐकायला की आपल्याला काय वाटतंय, आपण बदललं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. शाळेत असं सुद्धा आम्हाला की एखादं व्याख्यान ऐकलं की वाटायचं की आता असं केलं तसं केलं पाहिजे. झालं ते व्याख्यान झालं आणि तो दिवस संपला, गेलं सगळं. ते स्मशान वैराग्यासारखा विषय आहे, तो परत नाही ना. म्हणून सातत्यानं होणारे सत्संग जे आहेत, हे आपला संघ जो आहे किंवा सातत्यानं होण्याचं श्रवण जे आहे, त्याचं चिंतन मंथन हे का कारणीभूत आहे, ते आपल्याला कॉन्स्टंट ठेवतं, त्यावर काहीतरी टिकवून ठेवतं आपल्याला ते. आणि म्हणून त्या दृष्टीनं आपण काय म्हणलं, दुसरी कवी आहे, परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. बोल बुद्धीच्या डोळा देखावे म्हणजे बोल बघायचं म्हटलं ज्ञानेश्वर म्हणतात. कसं डोळं कसं करायचं, बुद्धी डोळा करायचं. आणि हे साठोवाटी घ्यावे चित्ताच्या, कशाच्या बदल्यात घ्यायचे, चित्त द्यायचं त्याला. साठोवाट म्हणजे कळलं ना, तर ते त्याच्या बदल्यात, त्याच्या बदल्यात कशा, चित्ताच्या बदल्यात. म्हणून चित्त जे आहे, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पत्या. चित्तशुद्धीच्या मार्गावर जात असताना श्रवण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि कुठल्याही एकूण आध्यात्मिक परंपरेच्या किंवा परमार्थाच्या वाटेवर जात असताना नवे मग काय सांगितलं तसं सांसारिक पातळीवर जात असताना सुद्धा आपल्याला या दृष्टीने जावं लागेल. चित्त शुद्ध करून, तुकाराम महाराजांचं वाक्य इथं लिहिलं होतं, तैसे शुद्ध करा चित्त
काय ते तैसे शुद्ध करा हित, तैसे शुद्ध करा हित नका चित्त वाटू. कसं त्याच्यावरती लिहिलं, जैसे डोळ्यामध्ये कणुअन अणू, जैसे डोळ्यामध्ये कणुअन अणू तेही न समाये, तेही मावत नाही. डोळ्यामध्ये एवढा रव्या एवढा जर हे गेला तर काय तर ते निघत नाही, तो पण ते पाणी मारते. तुकाराम महाराजांचं निरीक्षण बघा हो, त्यांनी आपल्या संसाराच्या गोष्टी त्यात कशा लिहिल्या बघा. जैसे डोळ्यामध्ये कणुअन अणू तेही न समाये, तैसे शुद्ध करा हित, तसं शुद्ध करा हित नका चित्त बाटू, चित्त बाटू नका म्हणून सांगितले. आणि मग त्या मार्गाने जायचं असेल आपल्याला तर त्यांनी सांगितलं की हा राजमार्ग सांगितला, श्रवणा माझी मोक्ष असे ऐकता. आणि हे श्रवण करणं गरजेचं आहे. आणि कुणाचं करावं, मी तरी म्हणतोय की संधी साधूचं करण्यापेक्षा साधूचं करावं. दाराव येतोय संधी साधू, तो म्हणतोय तुमचं सोनं डबल करतो. आता काय सोनं डबल करतोय, आपण त्याचं ऐकतोय. काहीतरी मोफत येतोय, तो म्हणतो हे 2 घेतले की 2 फ्री मिळते, आपल्याला त्याचं खरं वाटतंय. अरे ते संधी साधू आहेत असं मला सांगा. आता बाजारात गेल्यानंतर म्हणतो नाही हो परवडत नाही, खरं आम्ही एवढा ऐकतोय. असं कसं, संतान तर तुम्हीच घेऊ, मग परवडत नाही ऐकताय कसं तुम्ही, असं नाही लक्षात ठेवायचं. आणि म्हणून संधी साधूचं ऐकण्यापेक्षा संतांचं ऐकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. संत काय सांगतात या दृष्टीनं साधू काय सांगतो हे ऐकणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगू, मग काय सांगितलं, उल्लेख आला की संत भेट ही दुर्मिळ गोष्ट आहे. आता संत भेट ही दुर्मिळ गोष्ट आहे, मग संत भेट म्हणजे आता कुठं भगवी वस्त्र घातलेला माणूस कुठं ओळखायचा जायचा. संत भेट म्हणजे संत वाङ्मय ही संत भेट. ज्ञानेश्वरी वाचत असताना भगवान श्रीकृष्ण, अर्जुन आणि ज्ञानेश्वर महाराज हे कितीतरी वेळा असं वाटते की आपण त्यांच्या समोर बसलो काय, मन लावून ज्ञानेश्वर ज्यावेळी वाचू आपण असं वाटतं अरे कसं सांगायला ते ज्ञानेश्वर महाराज किती सुंदर सांगालेत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे लेखक आहेत त्याचे, मात्र लेखक असून सुद्धा लेखक प्रेझेंट होत नाहीत बरं का. इतर साहित्य वाचत असताना, कादंबरी वाचत असताना लेखक प्रेझेंट नसतो, तो पाठीमागे राहतो. मात्र हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे की सातत्यानं ज्ञानेश्वर महाराजांचं कौतुक प्रत्येक ओवीला वाटत असतं. लक्षात प्रत्येक ओवीला. आता ही ओवी बघा ही किती सुंदर, आणि ते काय ते साच रसाळ मवाळ किती काय ती भाषा त्यांची वेगळी आहे अक्षरशः. आणि त्यांनी सांगितलं की बाबा साधू काय म्हणतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आम्ही संधी साधूच्या नादाला लागतो आणि संधी साधूवर विश्वास ठेवतो. मग किती मला आश्चर्य वाटतंय, आम्ही पेपरमध्ये काम करतो, साधारण आठवड्यात 2 ते 3 वेळा फसवलेली बातमी पहिल्या मानव असत्या, तरी सुद्धा लोक फसतात. झुकते दुनिया झुकाने वाला चाहिए, ते म्हण काही खोटी नाही हो. 100 वर्षांनी निष्कर्षात एक म्हण तयार होती. किती मला आश्चर्य वाटतं, किती वेळा बातम्या आपण ऐकल्या, हे बनावट करून केलं आणि फसवलं गेला, तरी सुद्धा ती आणि लोक फसतात आणि महिला फसतात. कसं काय करायचं. आणि म्हणून साधू काय सांगतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. कलियुगा माझी करावी कीर्तन, तेने भेटी दे नारायण. कलियुगाचे वैशिष्ट्य आहे. इतर काही युगामध्ये यज्ञ सांगितला, याग सांगितला, पूजा सांगितली, कर्मकांड सांगितलं. या युगामध्ये फक्त नामस्मरण सांगितलं. आणि नामस्मरणावरली श्रद्धा दृढ ही श्रवणानं होती. ज्यावेळी आपण श्रवण करू त्यावेळी ही श्रद्धा दृढ होती त्यावरची. आणि म्हणून अभंग ऐकलं पाहिजेत, अभंग भजनात सांगितले पाहिजेत. पण सांगता सांगता सुद्धा बघितलं पाहिजे की ते अभंगात सांगितलंय काय. अभंग आहेत ते 700-800 वर्षाला ते भंग पावलेले नाहीत, त्याचं नाव अभंग आहे. आणि मग त्यामध्ये काय सांगितलंय. आणि म्हणून साधू काय सांगतात हे महत्वाचं आहे. मी सांगतो पुराणापेक्षा सुद्धा तो साधू आहे ना, तो इतका श्रेष्ठ आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणले की बाबा ते इतके अशी वायू उतराई ठेविता पायी जीव थोडा, जीव जरी ठेवला तर थोडा आहे. आणि म्हणून आणि त्या साधू संतांनी काय सांगितलं हे बघितलं पाहिजे. ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे बरं काय, मी पारायणच्या विरोधात नाही, नक्की पारायण केलं पाहिजे. पण नामदेव महाराजांचं पण ऐकलं पाहिजे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकत्री ओवी अनुभवावी. अनुभवणे, माणसं वाचणे, श्रवण करणे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणून मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी श्रवणासारखा मार्ग नाही. अहो साधी गोष्ट आहे, साधं साधं संसारातले लोक सांगतात अरे काय मर्दा त्याचं ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं. तू साधी गोष्ट आहे, ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं. म्हणजे इथं सुद्धा ऐक नाही, लक्षात ठेवायचं. किती साधी गोष्ट आहे. तू ऐकलं नाहीस, गेलास 2 मार्कात गेलास, तू ऐकलं नाहीस, त्या डबड्यानं आता लालास मोबाईलच्या आणि तू काय केलास अभ्यास विसरलास. आणि ते म्हणतात अरे तू आता घरात सुद्धा बाहेर पडताना मुलाला बाप विचारतो काय करत आलास तू, ते पोरगं म्हणते काम आहे. ते म्हणते वडील म्हणतात कसले काम आहे, नाही काम आहे तुम्हाला काय सांगायचं काम आहे.
मला तर म्हणणं आहे जे सांगता येत नाही ते काम नव्हे. अडचण काय, सांगायला आलं पाहिजे ना काम. ठामपणे सांगता आलं पाहिजे की मी कुठे चालू आहे आता, बाबा मी कौल्याला चालू आहे, मी हमीदवाडा चालू आहे. शिव म्हणतोय की काम आहे. कसलं आहे, नाही ते तुम्हाला काय माहित नाही, काम आहे. हा प्रॉब्लेम इथे लक्षात ठेवा. आणि म्हणून मी तुम्हाला की संसारात सुद्धा जर कल्याण व्हायचं असेल आणि जर आनंदी व्हायचं असेल जगणं, तरी माणसं म्हणतात अरे चांगल्या माणसाच्या संगतीत राहा. तुकाराम महाराज म्हणले संत संग देई सदा. ते म्हणले देव म्हणला तुला काय पाहिजे बाबा माग. पांडुरंगाने विचारा अवघड गोष्ट आहे सगळे. आपण एवढी वारला होतो, आपण तिकडं मागतो काहीतरी, पण इकडं उलट झालं. पांडुरंग म्हटला काय पाहिजे. ते म्हणले ह्याची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. पाहतोशी काय आता पुढे करी पाय, नको भंगू देवी प्रेम ऐसे करी सम. दुसरं काय नको देवा, तुझा मला कायम सहवास पाहिजे म्हणून सांगितलं. ह्याचा अर्थ सरळ असा आहे, मी कायम मी सांगतोय की ठीक आहे परमार्थ, अध्यात्म, जप, नामस्मरण, निधिध्यासन, अध्ययन हे ठीक आहे, हे साधकांच्यासाठी ते असतील करतील. पण किमान आपण सामान्य माणसं आहोत, आपलं जगणं समृद्ध आणि शांत होण्यासाठी कुठल्या गोष्टी गरज आहे, तर समाधानी चित्त असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी श्रवण चांगल्या गोष्टीचं केलं पाहिजे. म्हणून नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावे. आणि वाचन हे पाहिजेच, रोज वाचलं पाहिजे, गाथा वाचली पाहिजे, आपली ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. मात्र त्यामध्ये सांगितलंय काय, प्रत्येक शब्दा पाठीमागं अर्थ काय दडला त्यामध्ये. आणि इतका सुंदर माऊलींनी तर किती सुंदर लिहिलं आहे. आणि तुकाराम महाराज तरी वस्ताद होते, तिने हायगेच कारण त्यात इतकं परखडलेलं अक्षरशः. तुकाराम महाराजांचं परखड कुणी आता कुणीही म्हणू दे काही, त्यांनी गाथा वाचलेलं नाही म्हणून ते म्हणतात मी लय परकड आहे. परकड काय नाही. आणि काही वेळा काही जण माणसं काय करतात, आपल्या अहंकारी स्वभावाला मी लय स्पष्ट आहे असं लेबल लावतात. चूक. तुकाराम महाराज प्रचंड विनयशील होते, प्रचंड नम्र होते. आणि आपल्यासारखं ते अहंकाराला लेबल लावत नव्हते परकडपणाचे. ते म्हणले अनुरेणुया तोकडा तुका आकाशा एवढा. आकाश नावाचा तो व्यापक आहे, ते सर्वत्र असते. ते प्रचंड कुणा झोपडीत असते आणि ते राजवाड्यात आहे. आकाश कुठं नाही असं नाही. त्या यानं ते म्हणाले की अवस्थित इतकं व्यापक त्यांचं मन होतं. आणि मग त्या दृष्टीनं आपण ज्यावेळी पाहू त्यावेळी संत वाङ्मय हा खजिना ही जागतिक बँक आहे, आपल्या लक्षात ठेवायची. संत वाङ्मय ही जागतिक बँक आहे. आणि संत वाङ्मय आपल्याजवळ असणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून ते आचार्यात्र्यांचंच आहे ते वाक्य की गाथा ज्ञानेश्वरी ज्यांनी वाचली नाही त्याला मरण्यासुद्धा अधिकार नाही. जगण्याचा नव्हे, मरण्यासुद्धा अधिकार नाही. नाही आयुष्यभर तो आयुष्य जगला आणि परत त्यानं कायच बघितलं नाही तर असं चालणार नाही. ते बघितले पाहिजे, पुस्तक उघडून बघितलं पाहिजे. आणि किती कल्याणाची गोष्ट आहे. म्हणजे ह्या मार्गाने जर गेलं येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटीची काय काय ते म्हटली काय विषयच नाही. या वारकरी परंपरेत तुम्ही जा, तुम्हाला काही करावं लागणार नाही, उतारा टाकावं लागणार नाही, काही काय करायला नाही, काय हे करायला नाही, काय नाही, बळी द्यायला नाही, काही नाही. फक्त तुम्ही ऐका आणि नामस्मरण करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम, दुसरं काय म्हणण्याची गरज नाही, काही संसार टाकण्याची गरज नाही. आणि म्हणून बघा मला सांगतो तुम्हाला, अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, पुढे बाल तो पिळाक्षय रोग किंवा मध्य म्हणतात. मग भजनाशी काय उरले पाहिगा, राम राम स्मराती. मुळात आता आयुष्य किती, शत गणिले ते अर्धरात्र खाय. 100 धरलं तर, 100 कठीण आहे, 100 धरलं तर अर्ध रात्रीत जातंय. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. लवाड गुरुजी प्रत्येक कीर्तनाला ते तिचा उपाय घ्यायचे, प्रमाण प्रत्येक वेळी घ्यायचे. राजाराम गुरुसर ते म्हणायचे समजा. तर अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. आणि मग काय त्यात बालपण आहे, निम्म रात्रीत गेलं, निम्म राहिलं, त्या निम्म्यामध्ये आणि बालपण गेलं. मग परत एसटीची वाट बघणं आहे, परत नोकरीची वाट बघणं आहे, लग्नासाठी मुलीची वाट बघणं आहे, कसं काय काय बघा सगळं. मग रोग आजार सगळं आहे. मग ते म्हटले की बाबा राहिलं काय, मला श्रवण हा मुद्द्यावर बोलायचं बरं काय, लक्षात ठेवायचं, ह्या विषयांतराचा मुद्दा नाही. एवढं तरी ते म्हणले, तुकाराम महाराज म्हणले, शेवटी टोकाला म्हणून तुकाराम वस्ताद म्हणतो बरं काय. तुकाराम महाराज काय म्हणले, मारे तेसे बोंब ना ऐकती कानी पुढे शिवी दिल्या, तिचा उल्लेख करत. म्हणले मी वाजवून सांगालोय तरी ऐकाय तयार नाहीत, पुढे त्याचं काय होणार आहे ते होणार आहे,
ते वाईट बोलले अक्षर. म्हणजे तुकाराम महाराज म्हटले अरे ऐका, ते म्हणले अल्प आयुष्य मानव देह शतकनले ते अर्धराचा पुढे बालतो पिडाक्षर. मग भजनाचे काय भजन म्हणजे काय? देवाचं नामस्मरण. फक्त टाळ मृदून एवढं भजन नाही, चांगलं वागणं हे पण भजनच आहे. आणि त्या अंगानं आपण गेलं पाहिजे. त्यासाठी संतांनी काय सांगितलं हे पाहिलं पाहिजे पहिल्यांदा. आणि म्हणून त्यांनी श्रवण भक्ती सांगितली, ऐकायला पहिला आलं पाहिजे. पहिला टप्पा जर कुठला असेल तर ऐकण्याची तयारी असणं गरजेचं आहे. पहिला टप्पा ते आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एक प्रसिद्ध वाक्य आहे, शिव काय सांगतोय. कल्याणाचं वाक्य आहे, मोठं कल्याण, महाकल्याणाचं वाक्य आहे. काय जर सांगितलं शिव काय सांगतोय, शिव कोण आला काय म्हणजे काय होणार काय ना. मी म्हणतो ठीक आहे, तो चालणार बोलणारा माणूस काय म्हणतो राहू दे, हो ही माणसं राहू देत. पण ज्या संतांनी लिहून ठेवलं त्यांचं तरी बघा, काय शिव काय सांगतोय म्हणून आपण पुढे जायचं. ह्यात काय कल्याण नाही. कल्याण कशात आहे? संत वाङ्मय उघडण्यात आहे, लक्षात कल्याण. मात्र आपल्याला काय वाटतंय की हे काय सांगतोय, जाऊ तिकडं, गेला पुढं. म्हणून पहिली पायरी जर कुठली असेल तर ती श्रवणच आहे. पहिली भक्ती पण श्रवण आहे, लक्षात ठेवायचं. आणि मग परीक्षित राजा तरला, परीक्षिताला तो शाप दिलेला, म्हणजे हे दिलं, शापच दिला होता. आणि 7 दिवसात ते भागवत शुकांचं आणि त्या गोष्ट आहे ना, ते भागवत कथा तर किती सुंदर आहे ती. तर त्या परीक्षित राजा तरला आणि शेवटी त्यांनी खूप सुंदर सांगितलं बरं काय. ते म्हणले की आणि शेवट कथेचा त्या पडलेल्या देहाला तक्षकाने दंश केला. म्हणजे ते अगोदरच गेले होते, 7 दिवस झाले ऐकलं त्यांनी ते सगळं भागवत. आणि त्यावेळी त्यांनी ते अगोदरच गेले होते निजामास. आणि त्यावेळी प्रोसिजर म्हणून त्या तक्षानं त्या सापानं काय केला, दंश केला. पडलेल्या देहाला तक्षकाने दंश केला. हे वाक्य मला भारी वाटलं, जगन्नाथ पाटलाचं बरं काय. तिकडं भागवत कथेला गेलतो मी ना त्यावेळी. आणि म्हणून आपल्याला जर काय आनंद या जीवनात समाधान प्राप्त करायचं असेल तर ते म्हटले श्रवणाचे मिशे पैसावी येऊनी साम्राज्य भवनी सुखे नंदी. आणि त्या श्रवणाच्या अंगानंच आपल्याला गेलं पाहिजे. आणि साधी ती गोष्ट असते बघा, अहो ते होमिओपॅथी मध्ये होमिओपॅथी उपचार पद्धती असते. ॲलोपॅथी म्हणजे इंजेक्शन, आयुर्वेद म्हणजे ते पुड्या करून देतात, आणि होमिओपॅथी म्हणजे शाबूसारखे गोळ्या देतात. तिथं जर तुम्ही त्या डॉक्टरकडे गेला असला होमिओपॅथी, तर तो काय करतो माहिती आहे काय, तो 1 तास घेतो. तो त्याला आपण काय हिस्ट्री चेक केली आणि तो काय करतो सगळं. आणि मग तो आपल्यासोबत आलेला माणूस जर साईडला बसला असेल किंवा त्या बाहेरच्या बाजूला बसला, त्या अरे हे आमचे चुलती एवढं सांगायल्यात, हिने एवढं कधी बोलले नाही ते. अरे बोलायला संधी केव्हा दिली? होमिओपॅथीचं मला कौतुक आहे सर. तर त्याने एक लेख लिहिला होता, त्यांनी म्हटलं होतं त्या डॉक्टरनी, प्रसिद्ध डॉक्टर कोल्हापूरचे. तर त्याने म्हणले होते की प्रत्येकाला एक श्रोता गरजेचा आहे, प्रत्येकाला काहीतरी सांगायचं आहे. हो खरं कोण ऐकायला तयार नाही, कुणी ऐकायला तयार नाही. अहो मी सांगू तुम्हाला, हे थोडं उथळ वाटेल पण सांगू सर, माणसाला नुसतं ऐकलं तरी बरं वाटते. हो द्यायची गोष्ट लांब आहे, नुसतं ऐकलं आणि त्याला ऐकता ऐकता जर मला फोन आला आणि कट केला, फोन बोलणं झालं आणि मी त्याला म्हटलं तुम्ही मग काय सांगाल तेव्हा ते माक्यापर्यंत आलो आणि पुढे काय झालं, त्याला किती आनंद वाटतोय. म्हणजे या जगात श्रोताच नाही काय काय असं म्हणणं विचारायला लक्षात ठेव. आणि म्हणून ते म्हणले की बाबा नुसतं ऐकलं तरी, अवघा हे प्रसिद्ध वाक्य आहे, कोणी कुणाला देऊन काय होत नसते, लक्षात ठेवायचं. एक तर विचाराचा मार्ग दिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, त्या सुखदुःखाचा भागीदार होता आला पाहिजे. सुखाचा नाही जर होता आलं तरी दुःखाचा भागीदार होता आलं पाहिजे. आणि मग कुणी कुणाला देऊन काय पुरत नसते, मात्र कुणाला तरी ऐकलं पाहिजे आणि कुणाला तरी मार्गदर्शन केलं पाहिजे. जुन्या काळामध्ये ही गोष्ट चांगली होती. जुन्या काळामध्ये लोकांचं ऐकायची आणि विचारायला जायची. आता सगळी म्हणतात काय मला सगळं माहीत आहे, विचारायची काही गरज नाही. त्यामुळे कोर्ट कचऱ्याकडचा पोलीस स्टेशनकडे माणसांचा ओघ वाढला, तो त्यासाठी वाढला. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणाले देवाचं ऐकतो बाबा, संतांचं ऐकतो, बाकी कुणाचं नको. ते म्हणले निंदेचे श्रवण नको माझे कानी, त्याहून बहिराभार. तुकाराम महाराज म्हणले बाबा देवा मला कधी काय कर, बहिराटे ऐकळ, खरं निंदा कुणाच्या ऐकायला नको. निंदा ऐकताना खूप बरं वाटते. आत्ता जर
मी भाऊंच्यावर बोलावलो आणि मी सरांच्या विषयी काहीतरी वेगळं सांगालो तर त्यांना ऐकायला छान वाटणार, मला बोलायला छान वाटणार. पण तुकाराम महाराजांनी ओळखलं होतं ते हे काही खरं नाही, ह्यात कल्याण नाही. हे निंदा नावाचं जे पाप आहे हे माझ्या हातनं घडायला नको. आणि एवढंच नाही, त्याचं श्रवण सुद्धा नको. म्हणजे श्रवणाचं माझी मोक्ष अशा आयता म्हणून सांगितलंय, तर ते श्रवण कुठल्या पद्धतीचं पाहिजे, कुठल्या उंचीचं पाहिजे ते पण संत सांगतात. हे म्हणले की बाबा मला काही निंदेचं श्रवण नको, त्याहून मला बहिरा बरा, दुसरं काय नको बाबा. कारण का ऐकायला फार गोड वाटते ते, मात्र त्याचं पातक लागतं आपल्याला. आणि शेवटी आपल्याविषयी कोणतरी बोलत असतातच. आणि त्यामुळं जगात निंदा करण्या इतकं सोपं काही नाही, काम करण्या इतकं अवघड काही नाही. याचं कारण असं, काम करायला वेळच द्यावा लागतो आणि काम करावं लागतो. त्यात सामाजिक असेल तर नक्की द्यावा लागतो. निंदा करायला, टीका करायला काहीच लागत नाही. निंदा करायला, काम करायला लागत नाही. सहज जरी म्हटलं याला काहीतरी मिळत असेल म्हणून करतोय, संपला विषय आणि ते लगेच पटतोय. चांगली गोष्ट पटाय कदाचित वेळ लागतोय, पण निंदेतनं आलेली गोष्ट त्या ऐकणाऱ्याला नाही बरोबर आहे, हे म्हणते ते बरोबर आहे. म्हणून ते म्हणले की बाबा निंदे श्रवण नको माझे कानी, त्याहून बहिरा बरा. आणि म्हणून साधू संत ज्या रस्त्यानं गेले, ज्या मार्गाने गेले, बघा पंढरपूरची वारी ह्या प्रत्येकात काय शिकायचं आहे. पंढरपूरची वारी जाते, साधू संत ज्या मार्गाने चालले त्या मार्गावरनं आपण चालायचं आहे. चालण्याची ही प्रक्रिया झाली. मात्र 21 दिवसाची वारी झाल्यानंतर पुढं काय, तर साधू संत ज्या मार्गावरून चालले, खरोखर चालले, त्या मार्गावर आपण चाललो शरीरानं. साधू संत ज्या मार्गाने चालले त्या संत वाङ्मयाच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आपण करणं, हाच परमार्थातला रुखीचा परमार्थ आहे. रुखीचा परमार्थ, रुखीचा जो आहे परमार्थ काय, मृत्यूनंतरचा परमार्थ माहीत नाही, पण आनंदाचं जगणं जे आहे, समाधानाचं जगणं, ते रुखीचा परमार्थ यामध्ये आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितलं ना, गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता त्याच्या. लोक म्हणतात हो ते सुंदर अभंग आहे तुकारामांचा, ठेविले अनंते तसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान. काय इतका गोंधळ करून टाकला लोकांनी. ते लोक म्हणतात काय की हे असं तुकाराम महाराज म्हटलंय आणि मग ते माणसाला आळशी बनवलं. काय आपल्या भगीरथ मठात काळ्यांसुद्धा कीर्तन महोत्सवामध्ये तो संदर्भ दिलेला होता इकडे बाणगेत. असं अजिबात होत नाही ते. मग मला असा प्रश्न पडतो की ठेविले अनंते तसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधान, याचा अर्थ काय, वरवरही माणसानं होऊ नये, प्रचंड हावरटपणा असू नये, माणसाला हावरटपणा असू नये, आणि लय वर 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 करू नये. वार 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 त्याला म्हणतात आपल्या ग्रामीणमध्ये. आणि ते जित समाधानी पाहिजे. आणि मग त्याला सांगितले की बाबा ठेवली अनंत तशीच राहावी म्हणजे काय, ज्या निरागस भावनेनं देवानं तुला ठेवलं म्हणजे जन्माला घातलं, हा पण त्याचा अर्थ होतो ना. ज्या निरागस भावनेनं, कारण जन्माला आला त्यावेळी तो स्वार्थी होता काय, तो कपटी होता काय, नव्हता. ज्या निरागस भावनेनं देवानं बाबा तुला जन्माला घातलं, ती निरागसता जप, असाचा अर्थ होऊ शकत नाही. असा पण अर्थ होऊ शकेल ना. आणि मग ठेवली आणि ती तशीच राहावी चित्ते असे ज्यावेळी समाधान, हा अर्थ ज्यावेळी माणसं चुकीचा लावतात त्यावेळी मग तुकाराम महाराजांनी लिहिलेला हा अभंग फार सुंदर वाटतो. आपल्या हितात जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या, स्वतःच्या हितासाठी कंसात स्वार्थासाठी नव्हे. आता गंमत आहे, स्वार्थाला जर हित म्हणालो तर आणि अवघड आहे, पण त्यात डार्क रेषा मारल्या. आपल्या स्वार्थाने, आपल्या हिता, स्वतःच्या हितासाठी जो जागा असतो त्याचे आई वडील धन्य तुम्ही सांगितलं. कुळी कन्यापुत्र होती सात्विक तयाचा हरिक पाठी द्या. आणि त्याच सुंदर अशा अभंगामध्ये तुकाराम महाराजांना ते सांगायचं, लक्षात ठेवायचं की बाबा गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. श्रवण कशाचं आहे, गीता भागवत. ठीक आहे, गीता संस्कृतमध्ये आहे, ते जरी वाचायत नसली तर गीता आपल्याला ज्ञानेश्वरी, आपल्याला गीतेची ओळख झाली ती ज्ञानेश्वरीमुळे झाली. आज आम्हाला संस्कृती कुठे येतोय, काय विशेष नाही ना, संस्कृती येतच नाही. आणि त्यात जी येत गोष्ट नाही ते मान्य करायला अडचण काय आहे, त्यात काय विशेष नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरीनं आम्हाला सांगितलं की श्रीकृष्णाने हे सांगितलं. ज्ञानेश्वरी नसती तर सर अवघड आहे बरं काय. म्हणजे आम्हाला कृष्णाने जे जे सांगितलं ते किती कळलं असतं हा प्रश्न आहे. ज्ञानेश्वर म्हणून ते इतकं सुंदर सांगितलं, प्रश्न नाही. म्हणून ते म्हटले गीता भागवत करते श्रवण. जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात त्यांची सेवा करायला देवा मला. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा. तुकाराम महाराज म्हटले माझ्या दैवाला पारच होणार नाही.
अशा माणसांची सेवा मला घडावी की जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात. आणि म्हणून गीता, भागवत, ज्ञानेश्वरी हे काय लय मोठ्या गोष्टी आहेत त्या. याचं श्रवण सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते सारखंच त्यांनी सांगितलं की हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका. ही नाम घेण्याची जी संकल्पना येते, नाम घेण्याची जी वृत्ती मनात तयार होती ती श्रवणातनं होती. आणि म्हणून पहिली पायरी किंवा श्रवणाकडे आलं पाहिजे. आपण ऐकलं पाहिजे. आपण सहज म्हणतो की बाबा चांगल्या माणसाचं तू ऐक. मग मी म्हणतो चांगल्या माणसाचं ऐकायचं असेल तर साधूचं ऐकू नये, बरोबर नाही? चांगला माणूस जो आत्ता हयात असणारा माणूस 50, 60, 70 वर्षाचा, त्याचं जर आपल्याला ऐकून जर कल्याण होत असेल तर 700 आणि 800 वर्ष झालं ज्यांचं नाव चिरंतन आहे, ज्यांचं नाव पिढ्यानपिढ्या राहणार, चंद्रसूर्य असेपर्यंत राहणार त्या संतांचं, त्यांचं ऐकणाऱ्यांना आपलं कल्याण होणार आहे. आणि मात्र ते कसं ऐकलं पाहिजे, तरी अवधाने ऐकले तिची. मात्र ते तुम्ही अत्यंत मनपूर्वक ऐकलं पाहिजे. आणि मनपूर्वक ऐकण्यानंतर परत त्याची अंमलबजावणी जी आहे ती आपोआप होत असते आणि ती अंमलबजावणी केली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा आता काय संतांनी लय मोठं काम केलं. तुकाराम महाराज तरी इतकं मोठे लेख की ते जे का रंजले गांजरे हा अभंग बघत असताना ते कळतंय. त्यांनी दया करणे जे पुत्रासी त्याची आणि दासादासी, त्याची दासा आणि दासी, एवढं सोपं नाही. नेहमी मला असं वाटतंय की स्वतःच्या मुलावर प्रेम करणं या इतकं जगात सोपं काय नाही, आणि दुसऱ्याच्या मुलावर प्रेम करणं यासारखं जगात अवघड काही नाही, नाही ते लक्षात ठेवायचं. आणि म्हणून ते म्हणजे एवढं व्यापकत्व त्यांच्याकडे ज्यावेळी आलं संतांच्याकडं, तर त्यावेळी त्यांनी जे आता तुकाराम महाराजांचं कौतुक आहे ते अगोदरच्या संतांविषयी कृतज्ञता व्यक्त करतात, बरं ना? म्हणजे त्यांनी संतांच्या त्या मार्गावरून ते चाललेत. एकनाथ महाराज त्यांच्या अगोदर झाले, नामदेव महाराज झाले आणि ज्ञानेश्वर महाराज झाले, आणि त्यांच्या मार्गावरून ते चालत राहिले. प्रत्यक्षाशी काय द्यावेप्रमाणे एकोबाचे ऋण फेडी येले. म्हणजे एकनाथ महाराजांच्याविषयी तुकाराम महाराज ही कृतज्ञता व्यक्त करतात. किंवा पायीचे वाहन पायी बरी, म्हणजे पामर आहे काय थोरपण. ज्ञानेश्वर महाराजांना ते म्हणतात की मी पायीचे वाहन आहे. काय तुकारामांची उंची असेल बघा, किती मोठा माणूस तुकाराम महाराज, किती उंचीचे. आणि ते म्हणतात की बाबा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहो इकडे कशाला पाठवलं, अहो मी तर तुमच्या पायीतर वाहन आहे. म्हणजे हे किती मोठे पण तुकाराम महाराजांचं असेल. या तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराजांसुद्धा ते म्हटले भाष्यकारा ते वाटपच होतो. ज्ञानेश्वरीमध्ये हा संदर्भ आला की यापूर्वी ज्यांनी त्या गीतेवर भाष्य केलं त्या सगळ्यांना सुद्धा मी वाट विचारतो. मी ज्ञानेश्वर महाराज म्हटले नाहीत की मी हुशाराने मीच लिहितो, अजिबात नाही. ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वरी हे नाव सुद्धा ज्ञानेश्वरांनी दिलेलं नाही, गोंधळ करून घ्यायचा नाही. नामदेव महाराज म्हणले नामामध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, याचं मूळ नाव ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेलं नाव भावार्थ दीपिका आहे. आणि लोक म्हणतील अरे कसं काय ज्ञानेश्वरीला आपलं नाव, नाही नाही अजिबात नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं नाव आपल्या ग्रंथाला दिलेलं नाही. आणि म्हणून अशा साधू संतांनी जो रस्ता दाखवला त्या रस्त्यानं पुढे जाण्यासाठी हे सगळं आहे लक्षात ठेवायचं. ही एकादशी, ही प्रवचन माला असेल, हे सगळे कशासाठी आहे, तर ही चांगल्या माणसांचं श्रवण करण्यासाठी आहे लक्षात ठेवायचं. आणि मग काय करतात, एखादा प्रवचन कीर्तनकार येतो तो काय शेवटी संत वाङ्मय धरूनच बोलायला जातं. आता काही कीर्तनकार ते किती धरतात हा प्रश्न वेगळा आहे, त्याच्याशी आपल्याला काय बोलायचं नाही. आणि ते पॉप्युलर आहेत ते होऊ देत, ते मुद्दा नाही. मात्र तरी सुद्धा ज्यांनी ज्यांनी संत परंपरेला धरून ही वाट लोकांना दाखवली ते सुद्धा समाधानी जगले, आणि त्यांचं ज्यांनी ऐकलं नीट ते सुद्धा समाधानी जगले. आणि म्हणून समाधानी जगणं जर आपला काय राहे समाधानी चित्ताची सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. आपल्याकडे कोट्यावधी असले काय आणि लाखो असले काय, जर वृत्ती समाधान नसली तर ते कमीच पडतात. आणि म्हणून त्या वृत्ती विकसित होण्यासाठी त्यांनी सांगितले पहिली पायरी जर काय असेल तरी पहिली तुम्हाला श्रवणच करावी. ऐकण्यासाठी तुम्हाला बघा, आता आपली लोकसंख्या इतकी असेल पण आपल्याला ऐकण्याची इच्छा निर्माण झाली ना, ही मोठी गोष्ट लक्षात ठेवायचं. आणि ऐकण्याची इच्छा निर्माण होणं हा पण कृपेचा भाग आहे. ते पण ते सहज घडलं असं नाही लक्षात ठेवायचं. कारण मुळात परमार्थ गोड विषय करू लागतो तू, ते पण त्यांनी सांगितलं संतांनी. आता काय करायचं, म्हणजे तो गोड विषय कडू लागतो आणि कडू तो गोड लागतो, हे उलट सुलट आहे तिथं. आणि म्हणून परमार्थ ज्याच्यात परमार्थ आहे असा परमार्थ आपला आवडायला लागणं, त्याची पहिली पायरी कुठली असेल तर ते श्रवण करणं आहे. आणि म्हणून श्रवणाच्या दिशेने आपल्याला पुढे गेलं पाहिजे. श्रवणानंच आपल्या जीवनाचं कल्याण होईल. मग जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे परमार्थातलं श्रवण असो
किंवा संसारातलं श्रवण असो, पण श्रवण ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्याशिवाय आपलं कल्याण नाही. आणि साधू संतांनी इतकं करून ठेवले. अहो, एक ज्ञानेश्वरी, एक आयुष्य कमी पडेल. मला सांगा, प्रवचनकार जर एका ओळीवर 1 तास बोलत असतील तर 9035 वेळ गुणले 60 मिनिटं, आणि मग आता काढावी बाकीचं, मग झोपायचं किती, हे किती, काय काय करणार तुम्ही? म्हणजे आयुष्य आपण लक्षात ठेवायचं. एक ज्ञानेश्वरीचा जर घ्यायचं म्हटलं, म्हणून ते म्हणले नामदेव महाराज, राहू दे एक तरी ओवी अनुभव आहे. ते म्हटले बाबा राहू दे, 9035 नको, एक तरी काय करा अनुभव. परत आणि तुकाराम महाराजांची गाथा आहे, चोकोमांचे अभंग आहेत, कानोपात्र्यांचे आहेत, नामदेव महाराजांचे आहेत, गाडगेबाबांचे आहेत, कितीतरी म्हणजे निळोबारायांचे आहेत. सगळ्यांचे, एकनाथ महाराजांचं तर केवढं वाङ्मय आहे, प्रचंड वाङ्मय एकनाथ महाराजांनी निर्माण केलं. हे सगळं वाङ्मय जे आहे हे आपण ऐकलं पाहिजे. आणि मला खरंच आनंद आहे की किमान 30 लोक तरी इतर रोजच्या श्रवणाला असतात. बस्तुऱ्यातल्या मंदिरामध्ये जो 1965 पासून आदरणीय लवाटे गुरुजी, बळवंत भरू लवाटे गुरुजी यांनी हे मंदिर स्थापन केलं, आणि त्या मंदिरामध्ये 1965 ग्रंथ चालू झाला. तो आता 30 लोक असताना रोज तो ग्रंथ ऐकतात. श्रवणा माझी मोक्ष असे ऐकता. इंद्रियांना दुःख देण्याची गरज नाही, मनाचा मारू न करता. त्या मनाला काय, त्याची अवस्था काय अशी वेगळी करायची गरज नाही, ते कोंडून टाकण्याची गरज नाही. फ्री उल्हासित मनानं ते आपल्याला गेलं पाहिजे. आणि त्या उल्हासित मनानं गेल्यानंतर तो मोक्ष ऐकताय, तो आपली मिळवण्याची फक्त इच्छा पाहिजे. आणि ती इच्छा कधी निर्माण होईल? आपण एक चांगलं ऐकलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे ना. आता म्हणून मंदिरात आपण कॅसेट लावतो का? अभंगाचीच लावतो, बाकीला इथं परवानगी नाही का? जे अभंग आहे तेवढंच लावायचं, इथं बाकी चित्रपटाची गीतं आपण लावली जात नाहीत, काहीच नाही. आणि म्हणून ज्या हेतून ज्ञानेश्वर महाराज सांगितलं की बाबा श्रवण करा आणि तरी अवधाने ऐकले दिजे, चांगल्या मार्गाने श्रवण करा, चांगल्या मार्गाने ऐका. आणि चांगल्या मार्गाने ऐकणं हे म्हणत असताना त्यात अंमलबजावणीचा विषय आहेच, तो अंतर्भूतच आहे, तो बाय डिफॉल्ट आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे स्वतंत्र सांगण्याची गरज नाही. आणि मला असं वाटतं की ज्या अर्थी आपण या मार्गानं इथंपर्यंत ऐकायला आलो, याचा अर्थ आपली किमान आपल्या पूर्वसंचित काय पूर्वपुण्य ज्याची असेल सामग्री त्याच्या जिभेवर हरीचे नाम, आपलं काहीतरी पूर्वसंचित होतं म्हणून आपण या मार्गाकडे वळलो. त्यामुळे हे काय कमी नाही. फक्त आपण आता काय करा, पहिलीच राहायचं नाही, आपण काय करायचं, दुसरीच गेलं पाहिजे, तिसरीच गेलं पाहिजे, येता पास करत गेलं पाहिजे. आणि त्या येता पास करणं म्हणजेच संत वाङ्मय अधिकाधिक जवळ करणं आपल्या. आणि तुम्हाला सांगू काय, संत वाङ्मय जेवढं जवळ आपण करू तेवढं आपण इतर कर्मकांडातनं बाजूला होणं. एका अर्थानं थोडं बंडखोरच माणूस तयार होतोय. कारण का, तो मग ते काय बाकीचं मानतच नाही, ते उतारा मानत नाही, ते लिंबू मानत नाही, ते पूजा अभिषेक काय भानगड काय मानत नाही. ते म्हणतो की नारायण सत्य आहे, सत्यनारायण आहे काय, ते म्हणते काय मला, तो म्हणतो नारायण सत्य आहे, देव खरा आहे म्हणतोय, देवाला प्रमाण मानतो तो त्याच्यात तो विकास होतो. मात्र त्या दृष्टीने त्यांना बघितलं पाहिजे. आजच्या एकादशी निमित्तानं संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामधील ही जी ओवी आहे ही खूप सुंदर आहे. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिय दुःख न देता येतो मोक्ष अशा येता श्रवणाची माझी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री